हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इंटरेस्टिंग अशी एक ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आलेलो आहोत किंवा स्नॅक्स रेसिपी असं तुम्ही म्हणू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पदार्थ 4-5 दिवस अगदी आरामात टिकतो। आता आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक भांडं घेतले। भांड्यामध्ये 1 कप इतका आपण मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे, थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि इथे कसुरी मेथी घेतलेली आहे। आपण हातावरती मस्त अशी चोळून कसुरी मेथी यामध्ये टाकलेली आहे। आता यामध्ये साधारणतः 3 चमचे इतका आपल्याला तेल टाकायचं आहे। आपण इथे थंड तेलच वापरलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याची ना एक छान अशी मूठ बनली पाहिजे, मग समजायचं की तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी मूठ बनते, म्हणजे तेल अगदी व्यवस्थित असं इथे पडलेलं आहे। तुम्ही कमी जास्त सुद्धा टाकू शकता, फक्त अशी मूठ बनली पाहिजे। त्यानंतर आता आपण पाणी घ्यायचं आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। आता पारी बनवण्यासाठी आपण हे पीठ मळून घेतोय, त्यामुळे आपल्याला हे पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊयात। इथे अगदी मस्त असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आता यावरती ना झाकण ठेवूयात आणि पीठ बाजूला ठेवून देऊयात। थोडा 5-10 मिनिटांसाठी आपण मस्त असं पीठ झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण इथे सारणाची तयारी करायची आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 बटाटा मस्त असं उकडून घेतलाय, त्यानंतर तो किसून घेतलेला आहे। त्यामध्ये साधारणतः 1 चमचाभर इतकं बेसन आपण टाकलेलं आहे। आता यामध्ये टाकायचं 1 छोटा चमचा इतकं लाल तिखट, त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे। आपण साधारणतः अर्धा चमचा इतका गरम मसाला टाकणार आहोत। साधारणतः अर्धा चमचा इतकी धने पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। पाव चमचा इतकी जिरे पावडर टाकायची आहे आणि ना आपल्याला 1 छोटा चमचा भरून आमचूर पावडर यामध्ये टाकायची आहे। अर्धा छोटा चमचा पिठी साखर टाकूयात यामध्ये आपण। आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर इतकी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे ना आपल्याला आतमध्ये पारीला लावायचं आहे, त्याच्यामुळे अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याला सुद्धा बाजूला ठेवून देऊयात। हे जे आपण पीठ मळून ठेवलेलं त्याला सुद्धा साधारणतः 10 मिनिटं झालेले आहेत। आता या पिठाचे आपण 2 गोळे करून घेणार आहोत। अगदी व्यवस्थित पहिल्यांदा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि 2 गोळे तयार करून घ्यायचे आहेत। अगदी पोळी बनवायला ज्या पद्धतीने आपण गोळे तयार करून घेतो तसे गोळे आपण इथे तयार करून घेतलेले आहेत। आता याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत दोन्ही गोळ्यांच्या। खूप जास्त जाड सुद्धा नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही, अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची। तिथे दोन्हीही पोळ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत। इथे साईज तुम्ही पाहू शकता, आपण खूप जास्त पातळ सुद्धा नाही लाटले आणि अगदीच जाडसर सुद्धा नाहीये। त्यानंतर आता हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेले हे पोळीला आपल्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। संपूर्ण पोळीला हे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे।
आता ही जी दुसरी पोळी आपण बनवून घेतली ती यावरती ठेवायची आणि आता कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या त्याच्या, म्हणजे सारण बाहेर पडणार नाही। आणि थोडंसं हलक्या हाताने आपल्याला ही थोडीशी पोळी लाटून घ्यायची पुन्हा एकदा। आता आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे। कटरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचेत। आपण शंकरपाळीला कसं कट करून घेतो त्या पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेलं आहे। थोडं मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलंय। हे जे कडेचे आहेत ते आता आपण बाजूला काढून ठेवूयात आणि हे जे मधले चौकोन आहेत त्यातला एक एक चौकोन घेऊन अशा पद्धतीने त्याचे टोक आपल्याला जुळवायचे आहेत आणि त्याला छान असा पाकळीचा आकार द्यायचा आहे। वरचा शेंडा छान असा फिरून घ्यायचा, म्हणजे ते बंद होतात, सुटत नाहीत तळताना। आणि तुम्हाला हे नसेल करायचं तर नाही केलं तरी चालू शकता, असे चौकोन सुद्धा तुम्ही तळू शकता, पण हे दिसायला छान दिसतं म्हणून आपण अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे। कोणताही पदार्थ दिसायला जरा छान दिसला ना की खायला तो तितकाच चविष्ट लागतो। अशा पद्धतीने आता हे सगळे आपण बनवून घेऊयात। इथे आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। आता गॅसचा फ्लेम आपण बारीक ठेवलेला आहे। हे एक एक करून यामध्ये सोडून घ्यायचे। तुम्ही ह्याला पोटॅटो ट्विस्टर म्हणू शकता किंवा काही नाव देऊ शकता। आता घरी आपण असे बरेच पदार्थ बनवतो, त्या पदार्थांना काय नाव ठेवायचं हा सुद्धा प्रश्नच असतो। हे मस्त असं मीडियम लो फ्लेम वरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचंय, जेणेकरून ती जी पारी आपण बनवली आहे ते अगदी व्यवस्थित शिजली जाईल। आतमध्ये बटाटा असल्यामुळे पारी आतपर्यंत शिजली गेली पाहिजे, नाहीतर मग ते कच्चट लागेल खायला। तुम्ही इथे पाहू शकता एक घाना अगदी मस्त असा आपला फ्राय झालेला आहे। याला छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। मस्त असे कुरकुरीत बनतात हे, त्याच्यामुळे अगदी बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचे तरच ते कुरकुरीत बनतात। ह्यातलं तेल पूर्णपणे काढून टाकायचं आणि जेव्हा ते आपण प्लेटवरती काढू तेव्हा ते मस्त असं टिश्यू पेपरवरती काढायचं, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात तेल राहत नाही। तेल नाही राहिलं की हा पदार्थ 3-4 दिवस अगदी आरामात टिकतो। तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ह्याला ठेवू शकता, 3-4 दिवस अगदी छान आरामात तुम्ही हा खाऊ शकता। सॉस सोबत म्हणा किंवा चहा सोबत स्नॅक्ससाठी हा पदार्थ खरंच खूप छान लागतो। अगदी सोपी आणि रोजच्या वापरातल्या सामानाचीच रेसिपी आहे, त्याच्यामुळे तुम्ही डेफिनेटली ही रेसिपी घरी ट्राय करून पहा। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।